नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांनो. विद्यार्थ्यांसोबतच जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेल्या सर्वच नागरिकांना माझा नमस्कार आणि रामराम. तुम्हाला आठवतंय का तुम्ही कुठल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये होता किंवा कुठल्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या शाळेत होता. परंतु तुम्ही शिकलेली शाळा आता बंद होण्याच्या मार्गावरती आहे. बंद होणार याच्याबद्दल सध्या प्रश्नचिन्ह मोठं निर्माण केलं जाते. कारण अलीकडील काळामध्ये अत्यंत कमी पटसंख्या, अत्यंत कमी गुणवत्ता आणि अत्यंत कमी उपस्थिती याच्यामुळं आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ह्या बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. आणि त्यातच सरकारनं नवीन काढलेला कायदा आणि त्याचे दिलेले आदेश यामुळे सध्या जिल्हा परिषद शाळा या मोठ्या चर्चेचा विषय रंगलाय. याचं कारण हे की जिल्हा परिषद शाळा जर तुम्हाला तुमच्या नावावरती चालवायच्या असतील तर 1 कोटी रुपये द्या आणि जिल्हा परिषदेला नाव हे तुमचं दिलं जाणार आहे. खरंच हा सरकारचा निर्णय कितपत योग्य आहे याच्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये सांगा. दत्तक शाळा योजना ही योजना तुम्ही मागील 1 आठवड्याभराच्या काळात ऐकलीच असेल. ही योजना नक्की काय आहे, सरकारनं नक्की याच्यामध्ये काय बदल केले आहेत किंवा ही योजना नक्की कुणाला फायदेशीर आहे, कुणाला तोट्याची आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. 5 किंवा 10 वर्षांसाठी शाळा ह्या दत्तक घेता येणार आहेत. म्हणजे तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्ही शाळा ती दत्तक घेऊ शकता. कुठलीही सामाजिक संस्था किंवा एखाद्या कंपन्या किंवा कुठलाही एक व्यक्ती ही शाळा काही ठराविक काळासाठी 5 वर्ष 10 वर्षाच्या काळासाठी दत्तक घेऊ शकता. तुम्ही काही रक्कम 50 लाख 1 कोटी किंवा 2 कोटी याच्या संदर्भात काही क्रायटेरिया सुद्धा या शाळांच्या बाबतीत लावले आहेत. आणि ते पैसे दिल्यानंतर तुम्ही शाळेवरती तुमचं नाव हे त्या ठिकाणी लावू शकता आणि ती शाळा दत्तक घेऊ शकता. यानंतर इंग्लिश मीडियमचं फॅड अलीकडील काळात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फोफावलंय आणि त्याच्यामुळं कुठेतरी जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत त्या जिल्हा परिषद शाळा अत्यंत डबघाईला आल्या आहेत. त्यामुळं खिशात पैसे नसलेले सर्वसामान्य नागरिक सुद्धा आता कुठेतरी इंग्लिश मीडियमच्या शाळांकडे वळायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या अत्यंत कमी झालेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी सरकारनं हा निर्णय घेतलाय असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. त्यानंतर संभाजीनगर मधील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि लगेच आदेशही या निर्णयाच्या बाबतीत देण्यात आले की कुठल्या एखाद्या सामाजिक संस्थेला, कुठल्या कंपनीला किंवा व्यक्तीला जर कुठली शाळा दत्तक घ्यायची असेल तर त्यांनी एवढी रक्कम देऊन काही रेट कार्डही ठरवण्यात आले की रेट कार्ड नुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जी की महानगरपालिका अंतर्गत चालते किंवा नगर परिषद नगरपालिका यांच्या अंतर्गत चालते किंवा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत काही शाळा चालतात, त्या जर तुम्हाला दत्तक घ्यायच्या असतील तर एवढ्या रक्कमा तुम्ही देऊन ती शाळा दत्तक घ्या. परंतु सरकारने या ठिकाणी पुढे हेही नमूद केलंय की जर तुम्हाला शाळा जर दत्तक घ्यायची असेल तर तुमचं फक्त नाव राहील, परंतु त्याच्यातील सगळं सिस्टीम जे किंवा त्याच्यातलं जे सगळं व्यवस्थापन आहे ते सगळं सरकार करणार आहे. परंतु काही मागील काळामध्ये सरकारनं जे आहे ते कंत्राटी पद्धतीनं शिक्षकांची भरती केली आणि या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये जे शिक्षक आहेत ते कुठेतरी कंत्राटी पद्धतीने भरले गेले. जर भविष्य काळात काही व्यक्तींनी किंवा काही संस्थांनी हे जर शाळा दत्तक घेतल्या तर या शिक्षकांचं होणार काय किंवा कंत्राटी पद्धतीचे शिक्षक जे ते कमी करणार का किंवा कमी करून काही नवीन शिक्षक भरती करणार का किंवा याच्या बाबतीतचे निर्णय नक्की कोण घेणार याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण केली जात आहेत. खरं म्हणजे गुणवत्तेचा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय. जर एखाद्या व्यक्तीच्या नावाने जिल्हा परिषद शाळा सुरू केली तर तोच व्यक्ती इतर प्रायव्हेट स्कूल जर निर्माण करणार असेल किंवा प्रायव्हेट स्कूल त्याने जर निर्माण केले तर कुठेतरी प्राथमिक शाळेचा दर्जा किंवा जिल्हा परिषद शाळेचा दर्जा, गुणवत्ता जी आहे ती ढासळण्याची भीती या ठिकाणी अभ्यासकांकडून व्यक्त केली जाते आणि कुठेतरी त्याचा फायदा घेऊन या ठिकाणी प्रायव्हेटायझेशन वाढवण्याला खतपाणी घातलं जातंय का, हाही मुद्दा शिक्षक संघटनांकडून व्यक्त केला जातोय. सगळ्यात महत्वाचा विषय असा की हे पाऊल खासगीकरणाकडे पडतंय का याच्याबद्दलही अनेक अभ्यासकांनी मतं व्यक्त केलेली आहेत. या शिक्षण पद्धतीमध्ये किंवा या दत्तक योजनेमध्ये पॉझिटिव्ह बाजू अत्यंत कमी असून निगेटिव्ह बाजूंकडे मोठा कल या ठिकाणी अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येतोय. अलीकडील काळामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी तालुक्यात एक अशीच घटना घडली की एक नामांकित जी दारू उत्पादन करणारी कंपनी होती त्या कंपनीने एक
शाळा दत्तक घेतली होती आणि त्याच शाळेमध्ये दिवसभराची शाळा झाल्यानंतर संध्याकाळी गौतमी पाटीलचा डान्स या ठिकाणी भरवण्यात आला आणि मध्यधुंद होऊन तरुण या ठिकाणी गौतमी पाटीलच्या नृत्य जो कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमामध्ये नाचताना थिरकताना दिसली। याच्यामुळे पुढील भविष्य काळातल्या शाळा या प्रायव्हेटायझेशनकडे जाऊन या ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम किंवा तमाशाचे फड रंगणार का, हाही प्रश्न अभ्यासकांकडून व्यक्त केला जातोय। याच्यामुळे सर्वसामान्य जे नागरिक आहेत, सर्वसामान्य कामगार वर्ग जो आहे यांच्या शिक्षणाच्या हक्काकडे कुठेतरी दुर्लक्ष होतंय का, किंवा यांना नक्कीच शिक्षणाचा हक्क मिळणार का, याबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाते। मनपूर्वक धन्यवाद।